बटाटा वेफर्स काळे किंवा लाल न होता परफेक्ट कसे बनवायचे आज या सगळ्या सिक्रेट टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वर्षभर साठवून ठेवता येईल असे हे क्रिस्पी बटाटा वेफर्स घरच्या घरी बनवूया. नमस्कार, मी पल्लवी. आज नव्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उपवासासाठी खास बटाटा वेफर्स. हे वेफर्स इतके क्रिस्पी आणि पांढरे शुभ्र बनतात की बाजारातले विसराल. खूप कमी साहित्य लागतं. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. वेफर्स करण्यासाठी आपल्याला जे बटाटे घ्यायचे आहेत ते बटाटे घेताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे बटाटे इंदोरचे असले पाहिजेत. इंदोरी बटाटा वापरायचा आहे. पातळ सालीचा वापरायचा. जाड साल असेल तर बटाटा गोड असतो आणि बटाटा आतून पिवळा असेल तर वेफर्स पण पिवळेच होतात. त्यामुळे शक्यतो असे बटाटे निवडून व्यवस्थित घ्यायचे आहेत. विकत घेताना विचारून घ्या, म्हणजे मग बटाटे आपल्याला व्यवस्थित मिळतील. आणि त्यानंतर असे मोठे मोठे बटाटे घेतल्यानंतर आपले चिप्ससुद्धा मोठे होतात. तर आता बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बटाटे धुवून घेतल्यानंतर त्यावरची सगळी माती काढून घेतली की मग आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. साल काढणीने हे बघा, बटाट्याची सगळी सालं व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहेत. आता इथे लगेचच आपल्याला साल काढून घेतल्यानंतर बटाटा पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडून छान अशी साल काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा आहे. हवेशी संपर्क आला तर बटाटा लगेचच काळा पडतो. बटाटे पाण्यामध्ये पूर्ण बुडतील याची काळजी घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता बटाटा एकदम छान पांढरा शुभ्र असा आहे. साल काढून घेतलेली आहे. आता जे आपलं चिप्स कटर आहे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला चिप्स पातळ हवे आहेत तेवढे आपण इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चिप्स पाडून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने. त्यानंतर ताटातसुद्धा आपल्याला इथे लगेचच पाणी घ्यायचं आहे. चिप्स खूप पातळसुद्धा इथे पाडायचे नाही आहेत. जर पातळ असतील तर ते लगेचच तुटतात आणि खूप जाड असतील तर ते तळल्यानंतर अजून फुलले जातात आणि जाड होतात. खायला तितकेसे चांगले लागत नाहीत. त्यामुळे मध्यम असे आपल्याला इथे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. ताटात चिप्स पाडून झाल्यानंतर ते परत आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. थोडे थोडे करून काढून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. असं 2 ते 3 वेळा आपल्याला हे चिप्स व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुवून घेतल्यामुळे हे बघा, अशा प्रकारे पाणी छान नितळ असं दिसेपर्यंत आपल्याला चिप्स व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. बटाट्यामधलं स्टार्च जेवढं जास्त निघेल तेवढं काढणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे चिप्स चांगले कुरकुरीत होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने पाणी स्वच्छ होईपर्यंत चिप्स अगदी हलक्या हाताने धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत. तर परफेक्ट शिजवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जास्त बटाटे जर शिजले किंवा चिप्स शिजले गेले तर त्याचा चिकटपणा येतो बटाट्याला एक. तर आता या पाण्यामध्ये मी मीठ थोडं जास्त घालून घेतलेलं आहे आणि एक छोटासा तुरटीचा खडा घालून घेतलेला आहे. आता हे पाणी चांगलं उकळवू द्यायचं आहे. पाणी चांगलं उकळलं की निथळलेले हे जे चिप्स आहेत ते यामध्ये घालून घेऊया आणि चिप्स घालून घेतल्यानंतर आपल्याला ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त 5 मिनिट हे बटाटे यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर हे चिप्स जर जास्त शिजले गेले तर चिकटपणा येतो, तुटतात आणि गाळ होतात. वाळत टाकायला आपल्याला त्रास होतो. बटाटा फक्त 80% आपल्याला शिजला गेला पाहिजे, तेव्हाच हे वेफर्स परफेक्ट बनतात. तर झाऱ्याने मी हे फक्त असं मधून हलवून घेतले आहेत, म्हणजे सगळ्याकडून एकसारखे हे चिप्स शिजले जातात. तर हे बघा, इथे तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने आपण हे वेफर्स चांगले इथे शिजवून घेतलेले आहेत. बटाटे आतून पिवळे असतील तर वेफर्स पिवळे होतातच आणि त्यामध्ये जर आपण तुरटी टाकली तर ते खूप लाल होतात, त्यामुळे आपले चिप्स लाल होतात. तर अशा पद्धतीचा जर बटाटा तुम्ही निवडून घेतला तर तुमचेही चिप्स अगदी छान पांढरे शुभ्र आणि वर्षभर टिकणारे असे होतील. तर आता हे बघा, 5 मिनिट आपण हे चिप्स चांगले पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते की आपल्याला हे कितपत शिजवून घ्यायचे आहेत. मी 2-3 बटाट्याचे चिप्स बाहेर काढून घेतलेले आहेत. तर इथे बघा, तोडल्यानंतर अगदी सहज तुटला जातो आणि खूप जास्त दाबल्यानंतर तो मॅश होत नाही किंवा मऊ झालेला नाही. फक्त हलकासा तुकडा पडतो आहे, इतपतच आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत. आता लगेचच आपल्याला चाळणीमध्ये हे चिप्स काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक टोपलं घेतलेलं आहे. टोपल्यामध्ये हे व्यवस्थित आता मी निथळून घेणार आहे आणि चिप्स पण थंड होतील, म्हणजे आपल्याला हे पसरवायला मदत होईल.
तर हे बघा अशा पद्धतीने सगळे चिप्स मी इथे निथळून घेतलेले आहेत. आता हे पाणीसुद्धा निथळलं जाईल आणि थंडसुद्धा होतील. तर एक 10 ते 15 मिनटानंतर आता हे आपण पसरवून घेऊया. चिप्स जर तुम्ही हे उन्हामध्ये डायरेक्ट सुकत घातले तरीसुद्धा काही वेळेस हे लगेचच पिवळे होतात. म्हणून मी 1 दिवस सावलीत सुकवले. त्यानंतर 2 दिवस मी उन्हामध्ये चांगले सुकवून घेतले. कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे म्हणजे वर्षभर चांगले साठवून राहतात. त्याला अजिबात आळी-जाळी होत नाही. तर अशा एका कॉटनच्या साडीवरती मी घरातच हे चिप्स असे व्यवस्थित पसरवून घातलेले आहेत. फॅनखाली हे 1 दिवस आरामात छान सुकले जातात. तर हे बघा अशा पद्धतीने एक चिप्स आपल्याला व्यवस्थित असा सुट्टा करून आपल्याला वाळत घालायचा आहे. खूप पटकन वाळत घातले जातात आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून तर हे बघा अशा पद्धतीने आपले हे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये ज्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही तुमचे वेफर्स नक्की करा आणि अशा पद्धतीने 1 दिवस घरात सुकवून 2 दिवस उन्हामध्ये वाळवले की छान होतात. तर असे हे साठवणुकीसाठी तयार झालेले आपले वेफर्स. आता हे तळताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. वेफर्स लाल होऊ नये म्हणून तळताना तेल खूप गरम नको. तेल मीडियम आचेवरती गरम करून तळा. वेफर्स पूर्णपणे सुकलेले असणं खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या छोट्या टिप्स फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.